शेवटची आपली आचारसंहितेच्या तोंडावर सर्वसाधारण सभा आपण खास ही बोलवली. 2.5 वर्षाची कारकीर्द ही जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून मी असं जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष म्हणून आशाताई संजय राऊत असतील, बांधकाम आणि अर्थ विभागाचे सभापती श्री संदीपजी क्षीरसागर साहेब असतील, आरोग्य शिक्षण सभापती आदरणीय वैजन बाप्पा, समाज कल्याण विभागाचे सन्माननीय सभापती महेंद्रजी गरजे, महिला आणि बाल विकासच्या सभापती कमलताई मोहनराव मुंडे साहेब, हे सर्व आम्ही मागच्या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये अतिशय बिकट अशा परिस्थितीमध्ये ही जिल्हा परिषद एक प्रकारे सावरण्याचं काम सर्व सन्माननीय जिल्हा परिषदेचे सदस्य, सर्व त्या सभागृहामध्ये जे सदस्य असणारे पंचायत समितीचे सभापती आणि सर्व विभागाचे प्रमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि सर्वच कर्मचाऱ्यांच्या एक समन्वय या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये जिल्हा परिषद त्या ठिकाणी सावरण्याचं चालवण्याचं काम आपण सगळ्यांनी केलंय. 2014 जेव्हा जिल्हा परिषदची नवीन पूर्ण बॉडी ही पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी अस्तित्वात आली, त्याच्यानंतर लगेच तात्काळ आंतरजिल्हा पदाचा मोठी अनियमितता आमच्यासमोर ते एक मोठं आव्हान होतं. राज्य शासनाच्या वित्त विभागानं बीड जिल्हा परिषदेचं विशेष लेखापरीक्षण करण्याचं त्या ठिकाणी ठरवलं. या सगळ्या परिस्थितीमध्ये मागच्या 2.5 वर्षाचा कालखंड आता मार्च मध्ये पूर्ण होतोय. अशा प्रतिकूल अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सगळ्यांनी आम्हा सगळ्याला एक साथ दिली आणि आम्ही हे काम करत असताना माझ्यासहित सर्व आमचे सन्माननीय उपाध्यक्ष आणि सभापती यांनी पक्ष, गट, तट या सर्व गोष्टी जे काही आहेत बाजूला ठेवून जिल्हा परिषदेचे आम्ही पदाधिकारी आहोत, ते आम्ही जिल्ह्याचे पदाधिकारी आहोत, हा दृष्टिकोन ठेवून सर्वांना जे काही आहे आपल्या माध्यमातून या बीड जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंत दीनदलित, शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण जनतेला एक प्रकारे न्याय देण्याची भूमिका वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आम्ही करण्याचा प्रयत्न केला. हे करत असताना त्या ठिकाणी हे जे जिल्ह्याचं सभागृह आहे याची एक गरिमा, याचं एक पावित्र्य हे राखण्याचं काम सुद्धा आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी केलं. मी म्हणलं की अतिशय बिकट अशा परिस्थितीमधनं ही जिल्हा परिषद तर सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांनी आम्ही अधिकाऱ्यांनी ही चालवली. वास्तविक पाहता जर आम्ही धैर्यानं या सर्व परिस्थितीला सामोरं नसलं गेलो किंवा ठामपणे काही निर्णय, काही धोरणं हे जर आपण ठरवले नसते तर कदाचित मधल्या काळामध्ये आपल्याला ऐकू असत की जिल्हा परिषदेवर प्रशासक सुद्धा त्या ठिकाणी येऊ शकले असते किंवा आले असते, असा विचार त्या ठिकाणी शासनाच्या विचाराने होता. परंतु
अधिकारी आणि पदाधिकारी आणि सर्वसामान्य या सभागृहाचे सदस्य यांनी एक ठाम भूमिका घेतली आणि धैर्याने या परिस्थितीला सक्षमपणे सामोरं जाण्याचं ठरवलं. पदाधिकाऱ्यांनी ठरवून काहीही मला असं वाटतं साध्य होऊ शकत नाही, तर त्याला या सभागृहाच्या सर्व सदस्यांचं त्या ठिकाणी सहकार्य असणं आवश्यक असतं आणि ते आम्हाला आपल्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी मिळालं. कारण जिल्हा परिषदची जी काही बॉडी आहे ही वेगळ्या विचाराची, राज्य शासन वेगळ्या विचाराचं, केंद्र शासन वेगळ्या विचाराचं, परंतु असा आमच्याकडूनही कुठं दुजाभाव झाला नाही आणि आम्ही एक त्या जिल्हा परिषदेचे जिल्ह्याचे पदाधिकारी आहोत या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी काम केलं. 29 लोकांनी आम्हाला मतदान केले म्हणून 29 लोकांना वेगळा न्याय असं मी ठामपणे या शेवटच्या सर्वसाधारण सभेमध्ये सांगू शकतो. असं माझ्याकडनं किंवा आमच्या पदाधिकाऱ्यांकडनं कुठेही दुजाभाव झाला नाही. वित्त आयोगाचं नियोजन असेल किंवा वेगळ्या योजनेचं निधीचं नियोजन असेल, 13वा वित्त आयोग जो काही आपल्याला उपलब्ध झाला शेवटचा या सभागृहाच्या माध्यमातून 10% नियोजन हे आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून केलं गेलं. तो वित्त आयोग या ठिकाणी जाणीवपूर्वक उल्लेख करावासा वाटतो. तो 13वा वित्त आयोग जो काही आहे आम्ही सर्वच्या सर्व जे सदस्य आहेत त्यांना समान वाटप त्या ठिकाणी केलं. पदाधिकाऱ्यांना एक त्या ठिकाणी रक्कम, सर्व पदाधिकाऱ्यांना माझ्यासहित आणि सर्वसामान्य सदस्यांना एक रक्कम निधी त्या ठिकाणी वाटप करण्याचं काम आम्ही अतिशय पारदर्शकपणे मागच्या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या योजनांच्या बाबतीत असेल, निधीच्या बाबतीत असेल हे केलंय. निश्चितपणे या सर्व गोष्टीचा, केलेल्या कामाचा येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी सर्वांनाच जे या सभागृहाचे सदस्य परत एकदा या लोकशाहीच्या व्यवस्थेमध्ये आपण या निवडणुकीला सामोरं जातात निश्चितपणानं आपल्याला याचा फायदा या आपल्या 2.5 वर्षाच्या सर्वांच्या सभागृहाच्या कारकिर्दीचा निश्चितपणानं होईल असा विश्वास मला या ठिकाणी वाटतो. इथं वेळोवेळी बोललं जातंय की काही लोक येतील, काही लोक येतील, परंतु आपली सगळ्यांचीच कारकीर्द ही अतिशय उत्तम अशी कारकीर्द राहिलेली आहे. त्याच्यामुळं असं कुणीही खचून न जाता आपण परत एकदा या सभागृहामध्ये येण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करावे. आमच्या सारख्या सर्व तरुण कार्यकर्त्यांना, आमच्या पक्षाचे सर्वेसर्वा, या देशाचे माजी कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, त्या ठिकाणी पक्षाचे आदरणीय नेते माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, पक्षाच्या सन्माननीय खासदार सुप्रियाताई सुळे आणि आमच्या पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब आणि जिल्ह्यामध्ये आमच्या पक्षाचे सर्वच जे नेते मंडळी आहेत त्यांचं मी सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आम्हाला 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये काम करण्याची त्यांनी संधी दिली आणि त्या संधीच्या माध्यमातून आम्ही एक प्रकारे त्या संधीचं सोनं करण्याचं काम, त्याला योग्य न्याय त्या पदाला, विभागाला देण्याचं काम आम्ही सगळ्यांनी आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. सर्वांना येणाऱ्या ज्या काही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, परत एकदा मी या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये, पंचायत राज व्यवस्थेमध्ये मागच्या 16 वर्षापासून, 15 ते 16 वर्षापासून या पंचायत राज कार्यव्यवस्थेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून कार्यरत आहे. पंचायत समिती असेल, त्याच्यानंतर जिल्हा परिषद असेल, त्याच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी ग्रामीण जनतेला
समाधान करू शकलोय